चला मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात संध्याकाळी 6 वाजता चहा पीत पीत। आता मी काय करणार आहे तुम्हाला सांगते। या ठिकाणी मी वाळलेलं खोबरं खिसून घेणार आहे। ही आहे खैरी, पिकलेली नाही आहे, कडक आहे। हे आहेत मेथीचे दाणे। हे प्रथम आपण तेलामध्ये जरासे तळून घेऊया। काळे करायचे नाहीयेत, जरासा रंग बदल करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला साधी मोहरी, हिंग, हळद याची फोडणी करायची आहे। मी करणार आहे कैरीची शाही चटणी गूळ घालून। रंग बदल झालेला आहे म्हणून गॅसवरून खाली काढलेला आहे। आता तेवढ्या मेथ्या बाहेर काढून घेऊया, इथं जळून जातात त्या लगेच। पहा, मेथ्या याच्यात ठेवल्या आणि तेल याच्यात काढलं। कारण या चमच्याने ना मेथ्या निघेच ना, मग त्यामुळे तेल तेवढं वरचं काढून घेतलं। आता मस्त मोहरीची चरचरीत, मोहरी, हिंग, हळद याची चरचरीत मस्त फोडणी करूया। ह्याला करून ठेवलेली फोडणी चालते, पण ह्याला कढीपत्ता घालायचा नाही, जिरं घालायचं नाही। तर आता चटचट चटचट। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते, मेथ्या अशा भाजल्या गेल्या ना काय सुंदर सुगंध सुटतो। चला आता इकडेही आपलं हे काम झालेलं आहे। मी गॅस बंद केलेला आहे। हळद भरपूर घातलेली आहे, हिंगही ओतून टाकलेला आहे। चला आता हे होऊ दे गार, तोपर्यंत आपण खोबरं खाऊन घेऊया। आता खोबरं काय आपण मोठ्या मोठ्याने खिसून घेतलं तरी चालणार आहे, बारक्यानंच खिसायला पाहिजे असं काही नाही आहे। कारण नंतर आपल्याला भाजायचं आहे आणि नंतर मिक्सर मधनच काढायचं, त्यामुळे मोठ्या बाजूनीच मी काढून घेणार। आता मला गप्पा मारायच्या होत्या, पण ह्याच्यात आवाजात गप्पा ऐकू येणार नाही, त्यामुळे गप्पा नंतर मारूया याचं साल काढायच्या वेळेला। चला खोबरं भाजून झालेलं आहे, खोबरं खिसून झालेलं आहे। आता ते बारीक गॅसवरती भाजायचं, जरा रंग बदलेपर्यंत भाजायचं छान खमंग। निम्म आत्ता घालायचं, निम्म पुढच्या वेळेला। मस्त वास यायला पाहिजे आणि रंगही बदलायला पाहिजे, तोपर्यंत आपली फोडणी गार झाली। खोबरं पण आता भाजून गार करू आणि ते गार होईपर्यंत आपण कैरी खिसून घेऊया, गूळ काढून घेऊया। पहा मस्त खोबऱ्याचा रंग बदललेला आहे, खमंग वास सुटलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि खोबरं भाजत राहायचं। असंच जर का ठेवलं तर खालनं जळून जाईल, त्यामुळे खोबरं आता चांगलं 5 मिनिटं भाजत राहायचं। जोपर्यंत कढई गार होत नाही तोपर्यंत असं फिरवत राहायचं। खूप सुंदर रंग येतो, वासही खूप छान यायला लागलाय। विकत सुद्धा जे खोबरं मिळतं ना त्याचं मला त्याची एवढी चव नाही आवडत। म्हणजे वाळलेलं खोबरं जर का तुम्हाला खिसलेलं मिळत असेल तुमच्या गावात तर ठीक आहे, पण जे ब्रँडेड मिळतं ना ते मला असं वाटतं की ते वाळलेलं खोबरं नाही मिळत, ओलं खोबरं वाळवलेलं मिळतं। कारण त्याची चव आणि ह्याची चव मध्ये फरक आहे, खूप फरक आहे। आणि त्यामुळे मग जो पदार्थ असतो तोही फरकच येतो चवीला। त्यामुळे जेव्हा दिवाळीच्या काळामध्ये फक्त असं किसलेलं खोबरं मिळतं आमच्या इथे तरी, आणि जे ब्रँडेड मिळतं ना त्याची चव वेगळी लागते, हे मात्र नक्की खरं। आपण आता कैरीची साल काढतोय। साल कटरनी काय होतं माहिती का, जास्त निघते साल, त्यामुळे मी आता ही अशीच काढायला लागली कैरीची साल। आणि इथे गुळही घेतलेला आहे मी। हे बघा मस्त झालं की नाही काढून। आता ही किसूया आपण।
मोठ्या बाजूकडनंच खिसायची. गूळ बाजूला ठेवला. मला हा पिवळा गुळच आवडतो आणि ह्याला पिवळा गुळच वापरा तर चव छान लागते. काळ्या गुळाने चव चांगली लागत नाही. पिवळा गुळच पाहिजे त्याला. आता कैरी पूर्ण माझी किसून झालेली आहे. किती आंबट आहे बघते, म्हणजे गुळासाठी आहे. छान आहे, मस्त. आता गुळ काढूया. हा गुळ एवढा मस्त आहे ना, मऊ आहे, एवढा छान आहे. हे बघा, असाच काढायचा हा गुळ. हे बघा किती मस्त आहे. तो ह्याचा गुळ असतो ना, काळा गुळ किंवा आपण सेंद्रिय म्हणतो, तो फार घट्ट असतो. हा फार मऊ मऊ आणि छान असतो. चला, समभाग आपण कैरी, गूळ आणि खोबरं हे सर्व आपण समभाग घेतलेला आहे. तिखट घातलेलं आहे, हळद, हिंग आणि मीठ हे सर्व आपण यामध्ये घेतलेलं आहे. आणि आपण आता तळलेल्या ज्या मेथ्या होत्या त्या मेथ्या असं चिरडून याच्यात घालणार आहोत आपण. ह्या त्या आपण मेथ्या आहेत, या सगळ्या मेथ्या आपण अशा चिरडून घेतल्या. अशा कुटायची काही गरज नाही, कारण की आपण तळल्या आहेत. तळल्यामुळे त्या कुरकुरीत झालेल्या आहेत. आपण त्या फक्त जराशा बारीक करून घेतल्या आणि हे यामध्ये मिक्स करू. कडू होत नाही. मेथ्या घातल्याने छान चव येते, पचतो. बघा, अशा पद्धतीने हे आपलं सगळी तयारी झालेली आहे. आता मिक्सरवरनं काढायचं काम झालं. ही सर्व आता कैरीची चटणी, शाही चटणी आपली, त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. कैरी, गूळ, भाजलेलं खोबरं, मेथ्या तळलेल्या, मीठ, हळद, तिखट आणि हिंग हे सर्व आपण आता मिक्सरच्या भांड्यात घेऊया. यात घालताना निम्म सगळं साहित्य घालायचं, मग गूळ घालायचा. गूळ खाली घालायचा नाही, वरही घालायचा नाही. मग गूळ घालायचं आणि मग निम्म साहित्य घालायचं याच्यामध्ये. आठवणी लक्षात ठेवा. गूळ खाली घातलं ना, ते चिकटून बसतं, नुसतं गोल 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 फिरत बसतं मध्ये. आता आपण गुर्र करूया. यात पाणी वगैरे काय घालायचं नाही. कैरीत पाणी असतं, गूळ ओला असतो. आपण गूळ भरभरीतवाला घेतलेला नाही, हा की नाही. चला, गुर्र. हे सारखं चमच्याने फिरवावं लागतं, गूळ असतो ना त्यामुळे. बघा, दिसायला पण किती सुंदर दिसतंय, हो की नाही. वास तर खमंग. हे सारखं असं चमच्याने फिरवावं लागतं. पहा, त्याचं टेक्स्चर बदलत चाललेलं आहे. अजून एक गिर्र करायचं आहे आपल्याला. ते असंच नाही ठेवायचं, गिर्र करायचं. मस्त मस्त, वास तर खमंग यायला लागला. हे असं वरती झाकणावर उडलं
की परफेक्ट झालं. आता या डब्यात आपण काढू आणि वरनं त्याला फोडणी घालू. झाली का चटणी? ही उद्या आणि बेस्ट लागते, कारण फोडणी मुरते ना त्याच्यात आणि सगळं एकत्र होते. उद्या फार सुंदर लागणार आहे ती. मस्त अशी फोडणी त्यात मिक्स केलेली आहे. छान दिसते ना. हे पहा, मस्त चटणी कैरीची आत्ता आपण केलेली. हा 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 हा. खरं तर ही उद्या खायची आहे, पण राहवत नाही. आता टेस्ट घेणारच आहे मी. हे बघा, आजचा दिवस फक्त बाहेर ठेवायची, उद्यापासून ती फ्रीजला ठेवायची. 2-3 दिवसातच संपते. ह्या सीझन मधली पहिली कैरीची चटणी, शाही चटणी. तूप आणि अशी कैरीची चटणी अशी जर खाल्ली तर फार सुंदर. नुसती सुद्धा खाऊ शकता. ही बघा, अप्रतिम मस्त लागते. आज खरं पहिलाच दिवस आहे. उद्या तर मुरली की काय लागते तुम्हाला सांगू. जबरदस्त. फक्त चपाती चटणी खावी किंवा भाकरी चटणी खावी, बाकी काही लागत नाही तुम्हाला. भाजी नाही, आमटी नाही, काय नाही, काय नाही. तेवढ्याबरोबरच जेवायचं. सुंदर.